आजच्या शनिवारी कार्तिक अमावस्या येत आहे. कार्तिक अमावस्या ही शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आहे. कार्तिक अमावस्येला विष्णूंची सेवा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण आज नेमकं काय काय जाणून घेणार आहोत हे आपण पाहूयात, की नेमके कार्तिक अमावस्येला सेवा नेमकी कशी करायची, विष्णूंची सेवा कशी करायची, त्याचबरोबर आजचे महत्त्वाचे उपाय काय आहेत, की जेणेकरून आपल्या घरातील दरिद्रता, वादविवाद, कटकटी, त्याचबरोबर आपल्या घराची आर्थिक प्रगती सुरू होण्यासाठी किंवा चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्यासाठी नेमके कोणकोणते उपाय केले पाहिजेत, त्याचबरोबर वादविवाद, तंटा यापासून आपल्याला मुक्ती कशी मिळेल, घरामध्ये लक्ष्मी कशी नांदेल, यावर आज महत्त्वाचे उपाय करायचे आहेत. तर जाणून घेऊयात. त्या अगोदर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच माहितीदायक असणार आहे, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या आत्मीयत्यांनासुद्धा हा व्हिडिओ जरूर पाठवा, जरूर शेअर करा. तर पाहूयात की नेमकी ही अमावस्या कधी सुरू होत आहे. ठीक आहे, तर शनिवारी 30 तारखेला 10:31 सुरू होणार आहे. तर ही अमावस्या रविवारी 1 डिसेंबर सकाळी 10:51 आहे. बघा, शनिवारी सकाळी 10:31 अमावस्या सुरू होते आणि तीच अमावस्या रविवारी आहे. तर यामध्ये उदय तिथीनुसार आपण रविवारी अमावस्या धरायची असते. त्यासाठी आता शनिवार म्हटलं की शनिवारी आपण दरवेळेसच काय करत असतो, शनिवार म्हटलं की घरातील झाडू म्हणजे घरातील पूर्णपणे जे काय जाळी असेल किंवा जळकाटे असतील तर ते काढण्याचं काम किंवा घराची पूर्णपणे चांगली साफसफाई करण्याचं काम हे शनिवारी हे उत्तमच ठरत असतं. त्यामागचं पण काही ना काही योग्य कारण आहे. ठीक आहे, यामुळे काय होत असतं की आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर पडत असते आणि लक्ष्मीला येण्यासाठी मार्ग हे प्राप्त होत असतात. बघा, हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाचीच मानली गेलेली आहे. आता ही कार्तिक अमावस्येला आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर ही कार्तिक अमावस्येला गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची मानली गेली आहे. कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यामध्ये कार्तिक अमावस्येला शास्त्रात अधिक महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायला हवे. आता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या बघायच्या आहेत. तर घराचा मुख्य दरवाजा साफ करून उंबरठ्यावर हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे. हे लेपन करताना गोमूत्र व गुलाबजल यामध्ये टाकायचं आहे. घरातील जाळी जळमाटे झाडून घ्यावेत या दिवशी. यानंतर गॅस शेगडी स्वच्छ करून पूजा करायची आहे. बघा, यामागचं कारण काय नेमकं आहे, तर या दिवशी आपण जे काय पितृदेव असतं यांना समर्पित आपण पूजा करत असतो. अन्नपूर्णा व जे काय पितृदेव असतात ते आपल्या स्वयंपाकघरातच असतात. यासाठी आपण गॅस शेगडी स्वच्छ करून त्याची पूजा या दिवशी करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा या दिवशी व्हायच्या आहे. त्याचबरोबर घरातील आपण फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, थोडासा कापरपूड, खडे मीठ टाकून ही फरशी पुसायची आहे. सायंकाळी आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे. या कापुरासोबतच आपण 2 लवंगा, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र जाळायचे आहे. याचा धूर तुम्ही सर्वत्र घरभर पसरवायचा आहे आणि यानंतर घरामध्ये फिरवल्यानंतर घराच्या मेन उंबरठ्यावर त्याला आपण ठेवायचं आहे. आता हे सगळं कापूर कधी जायचं तर संध्याकाळच्या टायमिंगला, सायंकाळी तुम्ही जेव्हा दिवा वगैरे लावत असतात, देवपूजा करत असतात तेव्हासुद्धा आपण हे
कापूर जाळायचा आहे सायंकाळच्या टायमिंगला. त्याचबरोबर सायंकाळी आपल्याला तुपाचा दिवा हा घराच्या बाहेर ठेवायचा आहे. बघा, या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो. कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूंचे नामस्मरण हे खूपच फलदायी ठरत असते. या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो. या अमावस्येच्या दिवशी पूजा केल्यामुळे कालसर्प दोष असेल आणि पितृदोष असेल, त्याचबरोबर शनी दोषापासूनही आपल्याला मुक्तता मिळत असते. या दिवशी तुम्ही जरूर अन्नदान करू शकता, पिंडदान करू शकता. या दिवशी स्नान करताना तुम्हाला सकाळी पहाटे पंचगव्य टाकून तुम्ही स्नान करा, किंवा पंचगव्य नसेल तर चिमूटभर हळद टाकून पण तुम्ही स्नान करू शकता, अंघोळ करू शकता. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, त्याचबरोबर आपल्याला पितरांचे सुद्धा स्मरण करायचे आहे. पितरांच्या स्मरणार्थ आपण दरवाजाच्या बाहेर तुम्ही दिवा लावू शकता. तो पितरांच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्याचबरोबर दीपदान म्हणून तुम्ही तो दक्षिणेला तोंड करून दक्षिण दिशेला तो लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही कालभैरव अष्टक व विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण करायचं आहे. ते तुम्ही पठण करू शकता किंवा ते तुमच्या मोबाईलवर सुद्धा लावू शकता. शनिवारी किंवा रविवारी हे तुम्ही कालभैरव अष्टक आणि विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही जपू शकता. आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे मिळत असतं की या अमावस्येला आता सोमवारपासून तर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. ठीक आहे. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगितलं गेलं की मांसाहार तुम्ही टाळायचा आहे. जे व्रत करणार आहेत तर त्यांनी तर अवश्य टाळायचं आहे. मांसाहार करणं अजिबात करू नका. त्याचबरोबर घरामध्ये पण मांसाहार तुम्हाला करायचा नाही. तर यामध्ये मग असं करतात की आता सुरू होण्यापूर्वीच आपण मांसाहार केला तर कसं, तर या अमावस्येला मग मांसाहार करायचा की नाही, कारण परत मार्गशीर्ष लागणार आहे. तर पितृदेवांना समर्पित ही अमावस्या आहे. या दिवशी आपण विष्णूंची सेवा करणार आहोत. तर शक्यतो या दिवशी मांसाहार टाळणं गरजेचं आहे. पण हे म्हणता येईल की तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असणार आहे. ठीक आहे. म्हटल्यावर तुमच्यावर ते पूर्णपणे समर्पित आहे की तुम्ही मांसाहार करायचा की नाही. पण म्हणायचं गेलं तर मांसाहार तुम्ही टाळणंच शक्यतो बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कार्तिक अमावस्येच्या दिवशी नेमके कोणते उपाय केले पाहिजे किंवा नेमकी पूजा कशी केली पाहिजे, ठीक आहे, याची माहिती घेतली. सेवा कशी केली पाहिजे याची माहिती घेतली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.